सारे गाव खालीवर दोन दोन वाकडा आणि पोटाशी पाय घेऊन झोपले होते. तांबडे केव्हाच फुटले होते. पण धुक्याने साऱ्या गावाला आपल्या कवेत घेतल्यामुळे कोणाला तांबडेच काय तर काहीच दिसत नव्हते. एक एक दार उघडायचे आणि रांगोळीचा सडा टाकून कुडकुडत पुन्हा बंद व्हायचे. थंडी मी म्हणत होती. हळूहळू एक एक दार पुन्हा उघडू लागले आणि तिकटीचे कोपरे शेकोट्यांनी फुलायला लागले. आकाशातील एक एक चांदणी कोपऱ्या कोपऱ्याला उतरावी तसे लांबून धुक्यातून शेकोट्या दिसत होत्या. जुने कोट आणि स्वेटर हळूहळू बाहेर पडू लागले होते. बंडी आणि धोत्रातल्या माणसांना अशा नवीन अवतारात पाहून पाहणाऱ्यालाही कसेसेच व्हायचे. पण थंडीपुढे इलाज नव्हता. सूर्य दोन कासरे वर आला होता. तो जसजसा वर येत होता तशी थंडी आणि धुके काढता पाय घेऊ लागले होते. पण पूर्ण हार म्हणायला तयार नव्हते. काचेचा गोल आरसा आकाशात धरावा तसा सूर्य उघड्या डोळ्यांनी दिसत होता. अशा ऐन थंडीत हौसा म्हातारी कमरेचा धनुष्य करून दुखणाऱ्या गुडघ्यावर हाताचा आधार देत आणि कमरेवर एका हातात बुट्टी, त्या बुट्टीत काठी आणि फडक्यात बांधलेली रात्रीची भाजी भाकरी घेऊन कसा तरी तोल सावरत लगबगीनं कुठेतरी चालली होती. श्यामा पाटील गल्लीतच शेकोटी शेकत बसला होता. म्हातारीकडे त्याचे लक्ष गेले. ए म्हातारे, एवढ्या थंडीत कुठं मराय चाललीस? ये बस गटकाभर शेकोटीला आणि हाडं शिकून जा म्हणस मग. हौसा म्हातारी श्यामा पाटलाच्या दुप्पट वयाची होती. तो तिला सरळ भाषेत विचारूही शकला असता. पण वाकड्यात न शिरता सरळ बोलेल तो पाटील कसला? म्हातारी क्षणभर थांबली. तिलाही दम लागला होता. जरा दम घेऊन ती म्हणाली, मरान काय असं मागून मिळतंय वय र बाबा? तसं असतं तर कवाच त्यांच्या पाटनं मी बी गेलो असतो. म्हातारीला थंडी सहन होत नव्हती. म्हातारी शेकोटीजवळ आली आणि कमरेवरची लोखंडी बुट्टी पालती घालून त्यावर बसली. तिने थंडीने गारटलेल्या टाचा आगीवर धरल्या. थंडीने बधीर झालेल्या तिच्या तळव्यांना कसलीच संवेदना होत नसावी. अगं म्हातारे, भाजून घेशील की? तर सारा गाव श्यामा पाटलान म्हातारीला पेटिवलं म्हणील. कशाला कोण काय म्हणले का? माझं कोण हा विचारणार? आडदाणबाईनं धुतलेलं लुगडं करकचून पिळावे तसे श्यामा पाटलाच्या काळजाला पीळ पडला. असं का म्हणतीस म्हातारे? भावाची दोन पोरं आहेत, ती तुझी कोण नव्हत वय? त्यांच्यासाठीच लेकरा ह्यो जीव अजून राखून ठेवलाय, नाहीतर कवाच आड जवळ केला असता. गब्बस म्हातारे, काय बी वंगाळ संगाळ बोलू नकोस. खरं तेच बोलतोय श्यामा. कुठल्या जन्माचं पाप देव माझ्याकडनं फेडून घ्यालाय हे त्याचं त्यालाच ठावं. पोटाला पोरबाळ दिलं नाही का नवऱ्याचं सुख लई दिवस दिलं नाही. भावाच्या बी नशिबात तेच भोग दिल्यात. दोन पोरं झाल्यावर साथीच्या रोगान दोघं बी दादला बायलं होत्याची नव्हती झाली आणि दैवाच्या फेऱ्यातनं सुटली बिचारी. पर माग दोन चिमण्या पाखरावांनी पोरं ठेवून गेल्यात. त्यांच्यासाठीच ह्या सगळ्या खस्ता खायाच्या. माझं भोग कवा सप्त्यात कुणाला ठावं. म्हातारीने आपले मन मोकळे केले. तसा तिचा पदर भरून आलेल्या डोळ्यांना लागला. श्यामाला काय बोलावे ते सुचत नव्हते. विषय बदलायचा म्हणून तो बोलू लागला. बर मला सांग म्हातारे, एवढ्या थंडीत तू कुठं चाललीस? तुझ्या शेताला चाललोय. माझ्या शेताला? त्या आणि कशापायी? अरे तुझी बायको सुमल कल रातच्याला आली होती. मावशी शेंगा काढायला येते का म्हणून. असं होय, मग जा तर. अपर जेवणाचं काय केलीस म्हातारे? काय सुमीकडनं भाकरी पोच करू शेतावर? नको र लेकरा, म्हटलास त्यात समाधान झालं. रात्री भाजी भाकरी जरा जास्ती केली होती, ती घेतली या फडक्यात बांधून. बर बर, मग जा तर. पर बांधावरनं सावकाश उतार म्हातारे, नाहीतर पाय घसरून पडशील. होय लेकरा. हौसा म्हातारी दुखणाऱ्या गुडघ्याला हाताचा आधार आणि कमरेवर लोखंडी बुट्टी घेऊन तोल सावरत हळूहळू चालू लागली. श्यामाच्या पोटात कालवा कालव झाली. तो मान वर करून आबाळाकडे पाहू लागला. जणू तो देवालाच जाब विचारत होता. श्यामा पाटलाचे तसे शेताकडे दुर्लक्षच असायचे. तालुक्याच्या पुढाऱ्यांच्या पाठून फिरण्यातच तो धन्यता मानायचा आणि स्वतःलाही सामाजिक कार्यकर्ता समजायचा. पण असे जरी असले
तरी गावातील घाणेरड्या राजकारणापासून तो 4 हात लांब असायचा. त्याने गावातील कोणत्याही निवडणुकीत कधी भाग घेतला नव्हता. पण तो कुणा अडलेल्या नडलेल्यांच्या हाकेला ओ द्यायचा आणि आपल्या परीने शक्य तेवढी मदत करायचा. कधी नाही ते श्यामा आज शेताकडे गेला होता. सुमीला 2 भाकऱ्या जास्ती घ्यायला सांगितल्या होत्याच. दुपारी जेवण वेळेला सर्वजण शेतात जेवाय बसले. म्हातारी आपली फडक्यात बांधलेली भाकरी घेऊन लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसली. श्यामाने ते पाहिले. "अगं ये म्हातारे, आमच्याजवळ जेवाय बसलीस तर आम्ही काय तुझी भाकरी काढून घेणार आहे होय?" "नको लेकरानू, तुमच्या दादला बैलांच्या मध्ये मी आणि कशाला येऊ?" "अगं ये, आम्ही काय आता नवीन हाय होय?" सुमन लाजेने गोरीमोरी झाली. "आव, तुमच्या जिभेला काय हाड?" म्हातारी येत नाही असे पाहून श्यामा आणि सुमन दोघेही जेवणाची बुट्टी घेऊन तिच्याजवळ गेले. म्हातारी आपली वाळलेली भाकरी पदराआड घेऊन आपले दारिद्र्य लपवण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती. ते पाहून श्यामाला फार वाईट वाटले. पण चेहऱ्यावर तसे न दाखवता तो सुमनला म्हणाला, "सुमे, म्हातारीला झुणका भाकरी दे." "नको लेकरानू, आणली आम्ही, खावा तुमचं तुम्हीच." "आमच्यातलं खाशील तर काय मरशील होय म्हातारे? आणि तुझ्यासाठी जास्तीची भाकरी आणली ती कोण खाणार?" सुमनने म्हातारीला भाकरी दिली. बऱ्याच दिवसांनी म्हातारीच्या पदरात ताजी भाकरी पडली होती. दररोज आजूबाजूच्या आयाबाया, "म्हातारे, आता कवा जेवण करशील? ही भाकरी आणि कोरड्यास घे." म्हणून तिला कोणी भाजी भाकरी तर कोणी भात आमटी द्यायचे. पण ते जेवण शिल्लक राहिलेले शिळेच असायचे. म्हातारी ते जेवण आनंदाने खायची आणि आपल्या नातवंडांनाही खाऊ घालायची. म्हातारीला त्या ताज्या मऊ भाकरीत आपल्या नातवंडांचे चेहरे दिसू लागले. म्हातारीने ती भाकरी खाल्ल्यासारखी केली आणि उरलेली फडक्यात बांधून घेतली. "अगं खा की म्हातारे, खाल्ली नाहीस तर अंगात ताकद कुठनं येईल? कुठंतरी चक्कर येऊन पडशील." म्हातारी स्वतःशीच मिश्किल हसली. "आता ताकद येऊन कुठं लेकरा मला आवत ओढायचं हाय?" "तू ऐकायचं नाहीस म्हातारे. आता जेवलीसच तर बस घटकाभर माया संग बोलत. सुमे, तू जाग तुझ्या पातला." सुमन उठून शेंगा काढायला आपल्या पातला गेली. काय माहीत का, पण श्यामाला सकाळपासून अस्वस्थ वाटत होतं. त्याला हौसा म्हातारीबद्दल आस्था वाटायला लागली होती. तिचं दुःख त्याला आतून पोखरत होते. "मग काय म्हातारे, काय चाललंय आणि तुझं?" "माझं काय चालणार लेकरा, आल्याला दिस ढकलायचा. पर तुझं काय चाललंय ते कळल काय मला?" "म्हणजे तुला काय म्हणायचं आहे म्हातारे?" "अरे सुमल इथं शेतात राबतीया आणि तू रोज पांढरी कापड घालून तालुक्याच्या चक्रा मारत असतोस. मला सांग, ह्यातनं तुझा काय फायदा होतोय?" म्हातारीचा घाव श्यामाच्या मनावर चांगला वर्मी बसला होता. खरेच श्यामाला यातून काहीच फायदा नव्हता. उलट त्याच्याच खिशातील पैसे खर्च व्हायचे. शिवाय घर संसाराकडेही दुर्लक्ष व्हायचे. बायको शेतात राबते म्हणून आपण बाहेर फिरू शकतोय याची त्याला प्रथमच जाणीव झाली होती. त्याच्याकडे बोलायला काही शब्दच नव्हते. तो उगीचच नकानं भुई उकरू लागला. त्याला वरमलेला पाहून म्हातारीलाही वाईट वाटले. "तुला आणि या म्हातारीचा राग येईल बाबा. जातो मी शेंगा काढायला." म्हातारी उठून शेंगा काढायला आपल्या पातला निघून गेली. श्यामा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. थोडा वेळ तो तसाच विचार करत राहिला आणि कसली तरी खुणगाठ बांधून तो घरी जाण्यासाठी निघाला. दुसऱ्या दिवशी श्यामा लवकर उठला. त्याने आंघोळ आटोपून न्याहारी केली. "सुमे, मी शेताकडे चाललोय ग, मागणं जेवण घेऊन ये." श्यामा शेताकडे चाललेला पाहून सुमनला मोठे आखरीतच वाटले. "अगं बाई, तुम्ही आणि शेताला काय करणार आहात तिथं जाऊन?" "काय म्हणजे? शेतात काय कमी कामं शिल्लक आहेत?" "म्हणजे तुम्ही शेतात जाऊन काम करणार?" "वय तर, कोणब्याचाच पोर आहे मी. आमच्या आबाजाचा शेती धरण्यात कोण हात धरत नव्हतं. मी बी त्यांचाच वारस हाय." आता मात्र सुमनला हसूच आवरेना. ती जोरजोरात हसू लागली. श्यामा शेतात जाऊन काम करणार हा तिला एक विनोदच वाटत होता. कारण यापूर्वी श्यामाने कधीही शेतात काम केले नव्हते. खळखळून वाहणाऱ्या निर्मळ झऱ्यासारख्या सुमनच्या हास्याने श्यामा सुखावून गेला.
भान हरपून तो तिच्याकडे पाहतच राहिला. बरं बरं, जावा, मी येते जेवण वक्ताला जेवण घेऊन. सुमन हसू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. भानावर आलेला श्यामा सुमनकडे लटक्या रागाचा कटाक्ष टाकून शेताकडे जाण्यासाठी निघाला. त्या दिवसापासून श्यामात मोठे परिवर्तनच झाले. तो रोज भल्या पहाटे उठून शेतात जायचा. शेतातील सर्व कामे करायचा. त्यामुळे शेतात चांगले पीक येऊ लागले. आजपर्यंत तो फक्त पुढाऱ्यांच्या पाठूनच फिरत होता. त्याने त्यांच्याकडून आपला कोणताही फायदा करून घेतला नव्हता. पण आता मात्र तो पंचायत समितीत जाऊ लागला. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना जाणून घेऊ लागला आणि त्या अंमलातही आणू लागला. तसेच त्याने शेतीला असणारे जोडधंदेही चालू केले. त्यामुळे 2-4 वर्षातच श्यामा गावातील एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. आता तो फक्त श्यामा राहिला नव्हता, तर श्यामाचा श्यामराव झाला होता. पण तो म्हातारीला कधीही विसरला नव्हता. दर 3-4 दिवसातून तो न चुकता तिच्या घरी जायचा. तिची विचारपूस करायचा. तिला हवे नको ते पाहायचा. आजही तो तिच्या घरी जात होता. दारातूनच त्याने तिला हाक मारली. "अय म्हातारे, आहेस का घरात?" आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने पुढे जाऊन पाहिले तर म्हातारी अंथरुणावर खिळून होती. तो तिच्याजवळ जाऊन बसला. "म्हातारे, आलास बाबा, ये." "का झोपलीस? काय बरं वाटना?" म्हातारी काहीच बोलली नाही. श्यामाने म्हातारीच्या कपाळाला हात लावला. "तुझं अंग तरी इस्त्यासारखं तापलंय. म्हातारे, तुला ताप आलाय नव्ह?" "होय, 2 दिवस झालं." "मग दवाखान्यात का गेली नाहीस?" "मला दवाखान्यात कोण नेणार लेकरा?" "का? मी नाही होय?" म्हातारी नको नको म्हणत असतानाही श्यामा तिला आपल्या जीपमध्ये घालून दवाखान्यात घेऊन गेला आणि उपचार करून तिला घरी आणले. 4 दिवस न चुकता तो तिला आपल्या हाताने औषध पाणी देत होता. आता तिला थोडे बरे वाटत होते. दिवस जसजसे सरत होते तसतसे वयोमानामुळे म्हातारी आता अशक्त होत होती. त्याचबरोबर श्यामाचा कामाचा व्याप, पैसा आणि प्रतिष्ठाही वाढत होती. एक दिवस म्हातारीने अंथरूण धरले. तिची 2 नातवंडे तिच्या उस्याला बसून असायची. शेजापाजाऱ्यांनी दिलेल्या भाकर तुकड्यातील एखादा तुकडा ते तिला बळेबळे खायला घालायचे. पण म्हातारीला अन्न घशाखाली उतरत नव्हते. म्हातारीची अवस्था जास्तच नाजूक बनली होती. एक दिवस श्यामा तिला नेहमीप्रमाणे भेटायला घरी आला. म्हातारी शेवटच्या घटका मोजत होती. म्हातारीची अवस्था पाहून श्यामाला गलबलून आले. तो तिला दवाखान्यात नेण्यासाठी लगबगीने आपली जीप आणण्यासाठी निघाला. पण म्हातारीने त्याला जाऊ दिले नाही. "अगं म्हातारे, दवाखान्याला गेली नाहीस तर तुला बरं कसं वाटल?" "आता त्याचा कायच उपयोग नाही श्यामा." "असं काय बी वंगाळ बोलू नकोस म्हातारे. अगं तू गेलीस तर मला शानपणाच्या गोष्टी कोण सांगणार? मला तरी कोण हाय वडीलधारं सांगणार?" ती कशीबसी अंथरुणावर उठून बसली आणि उशाखाली हात घालून काहीतरी चाचपू लागली. अनेक प्रश्न उमटलेल्या तिच्या चेहऱ्यावर अखेर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याचा पूर्णविराम श्यामाला जाणवला. उशीखाली ठेवलेले सोन्याचे कडे तिने बाहेर काढले. एकदा तिने ते डोळे भरून पाहिले आणि श्यामासमोर धरून ती म्हणाली, "श्यामा, ही यांची शेवटची आठवण. मी जीवापाड जपून ठेवली होती. यांनी तरुणपणात एका दांडग्या पैलवानाला आसमान दाखविल्याबद्दल शाहू महाराजांनी बक्षीस म्हणून हे कडं दिलं होतं." म्हातारीचे थकलेले डोळे क्षणात चमकू लागले. तिचा ऊर अभिमानाने भरून आला. ती भूतकाळात हरवून गेली. एका खोकल्याच्या उबळीसरशी म्हातारी भानावर आली. "ह्याच्या पल्याड तुला देण्यासाठी माझ्याकडं काहीच नाही पोरा." गरिबी 5वीला पुजलेल्या म्हातारीला आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या गरिबीची इतकी कीव वाटत होती. मगापासून खाली मान घालून बसलेल्या श्यामाच्या डोळ्यातून आता अश्रूंचे पाट वाहू लागले होते. "श्यामा, आता मला जायला पाहिजे. अरे तो बघ, तो मला बोलवायला लागलाय." श्यामाला गहिवरून आले. त्याचा कंठ दाटून आला, पण त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर फुटत नव्हता. थरथरणाऱ्या ओठातून आणि धडधडणाऱ्या हृदयातून एक शब्द कसाबसा श्यामाच्या तोंडातून बाहेर पडला. "आई, असं बोलू नको आई." तो शब्द कानावर पडताच डोळे झाकून पडलेल्या म्हातारीचे डोळे खाडकन उघडले. जो शब्द ऐकायला ती उभा जन्म तडपत होती, अखेर तो शब्द तिच्या कानावर पडलाच.
जन्माचं सार्थक झाल्याचं समाधान क्षणात तिच्या चेहऱ्यावर पसरली आणि आयुष्यभर मनाला बांध घालून अडवलेली ममता धुवाधार पावसाने अचानक नदीला पूर यावा तशी थकलेल्या डोळ्यातून दुतडी भरून वाहू लागली आणि म्हातारीचे ओठ शिवशिवू लागले. पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. फक्त तिचा थरथरणारा हात श्यामाच्या पाठीवरून फिरत होता. मला सोडून जाऊ नको आई. लहानपणीच आईबा मला सोडून गेले. त्यामुळे आईची माया मला कधी समजलीच नव्हती. आता तुझ्यातच मला माझं आईबा दिसत्यात. मी तुला कधी ते बोलून दाखवलं नव्हतं. आता तू गेल्यावर मी परत पोरका होईन. मला सोडून जाऊ नको आई. म्हातारीच्या शांत उघड्या डोळ्यात समाधान, आनंद आणि विरह भावना अखंड भरून उरल्या होत्या. आणि मोठ्या संकटाच्या वेळी बापाला कवटाळून रडावे तशी म्हातारीची नातवंडे श्यामाला बिलगून रडत होती. आणि श्यामा पुन्हा पोरका झाला होता. श्यामाने टाहू फोडला. आई. धन्यवाद.